अशाच प्रकारचे रूप घेऊन काही दिवसापूर्वी आपल्याकडे एक विचित्र घटना घडली. कल्याणला वरती नावं सगळे हिंदू आहेत, खाली बसणारा टोपीवाला दाढीवाला आहे. ही हिंदूंमध्ये ताकद आहे आणि हिंदू ज्यावेळेस रस्त्यावर उतरतो ते काय करू शकतो हे आपण जिहादी आतंकवादाविरोधी हा एक मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. कधीच नाही, अभी नाही तो कधी नाही. कारण हा भुजबळ पगडा आपल्या धर्मावर सतत येतोय. अनामितपणे आपल्याला लक्षात येत नाही, परंतु आपण हळूहळू पोखरलं जातोय. आणि आज जर हिंदू जागा झाला नाही तर कदाचित आपल्याला झोपेतून जागा होण्याची सुद्धा संधी मिळणार नाही. म्हणून आज इथे कोणत्या धर्मावर टीका करण्यासाठी नाही, पण तो स्वधर्माच्या रक्षणासाठी आणि त्याच्या जागृतीसाठी इथे एकत्र जमलेलो आहोत हे आपण प्रकाशाने जाणून घ्यावं. इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे मी सहर्ष स्वागत करीत आहोत. वेगळ्या प्रकारचे संघटन तयार करायचे, आपल्याला प्रलोभन दाखवून आपल्या जमिनीचा हस्तगत करायचे, त्यांना तिथे यांचे पाय उचवायचे आणि आपली काही बिल्डर्स लोक याला बली पडतात आणि तो रूप त्यांना देतात. अशाच प्रकारचे रूप घेऊन काही दिवसापूर्वी आपल्याकडे एक विचित्र घटना घडली. त्यांनी सांगितलं तर आतंकवादी आपल्या देवानी नाट्यावर सापडतो. म्हणजे आपल्यासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. आतंकवादी हा शब्द फक्त आपण काश्मीरमध्ये ऐकायचो, तिकडे याच्या नष्टवादी परिस्थिती असते. कल्याणला वरती नावं सगळे हिंदू आहेत, खाली बसणारा टोपीवाला दाढीवाला आहे, भाजी विकणारा तो आहे. आज आमची भाजी, आमचे फळ पासून सर्व धंदे आज त्यांनी काबीज केलेले आहेत. भविष्यामध्ये असं होईल की उद्या त्यांनी जर ठरवलं की कुठल्याही पद्धतीने जर हा देश बंद पाडायचा तर सहज ते करू शकतात. कारण की रेल्वे ट्रॅक त्यांच्या अंदर आहेत, महामार्गावर ते लोक बसलेले आहेत. या पद्धतीने जर पोलीस यंत्रणा सुद्धा एका ठिकाणी पोहोचून देऊ शकत नसेल तर ह्याच्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे प्लॅनिंग आहे. पण आपल्याकडे काय प्लॅनिंग आहे या बाबतीत अजिबात नाही. आज सर्वात पहिले टार्गेट त्यांचं कोण असतं, पोलीस आहे. आझाद मैदानमध्ये आपण अनुभव घेतलेला आहे, त्याला 2013ची गोष्ट आहे. पण हे पुन्हा आझाद मैदान घडू नये यासाठी आपल्याकडे काय यंत्रणा आहे, ती यंत्रणा नाही. नुसते मोर्चे काढून होणार नाही, आता एक चांगली ठोस यंत्रणा आपल्याला उभी करावी लागेल. पोलीस प्रशासनाच्या मागे चांगल्या पद्धतीने उभं राहावं लागणार आहे आणि ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यासाठी सरकारवर आपल्याला दबाव आणायला लागणार आहे. त्याच्याशिवाय होणार नाही. धर्मविरोधीचा कायदा असेल, धर्मांतराचा कायदा आपल्याला पारित करून घेतला पाहिजे. लव्ह जिहादच्या विरोधाचा कायदा आपल्याला पारित करून घेतला पाहिजे. नुसता कायदा पारित करून नाही तर त्याच्यावर अंमलबजावणी झाली पाहिजे. कारण गोहत्या बंदीचा कायदा तर आहे, तर तरी सुद्धा आज गोहत्या होतात. त्याच पद्धतीने जरी धर्मांतर विरोधी कायद्याला तरी सुद्धा हे लोक पळवाटा काढणार आहे. जिथे जिथे आपल्याला वाटेल की इथे संकट आहे तिथे तिथे आपल्या बांधवांना फोन करून अलर्ट केलं पाहिजे आणि पुन्हा इमिजिएट ऍक्शन झाली पाहिजे. आतंकवादी सापडला कधी महिना झाला असेल मला वाटतं सापडतो. आज आपण एकत्र येतो. 30 दिवस 40 दिवस लागले आपल्याला एकत्र यायला. ही खंत आहे. ऍक्शनची रिॲक्शन ज्या दिवशी आपण इमिजिएट येऊ त्या दिवशी खऱ्या अर्थाने सकल हिंदू समाजाचा जो मोर्चा आहे, जो काही आपल्याला भविष्यात करायचं असेल त्या पद्धतीने आपण खऱ्या अर्थाने त्या पद्धतीने दैनंदिन भेटलं पाहिजे. महिन्यातून एकदा तरी भेटलं पाहिजे. ते दररोज भेटतात 5 वेळा, आठवड्यातून एकदा मोठ्या संख्येने भेटतात. आपण महिने भेटत नाही. आमच्या मंदिरामध्ये फक्त पुजारी एकटाच आरती करत, बाकी आजूबाजू हिंदू समाजाला वाटत नाही की तिकडे जाऊन आपण नमस्कार करावा किंवा आरतीला उभं राहावं. आरती चालू होते आपण आरतीला गेलं पाहिजे. तेव्हाच ज्या दिवशी आतंकवादी सापडला त्याच दिवशी संध्याकाळी का नाही आपली महाआरती झाली, तेव्हा का नाही आपण एकत्र आलो. आणि जे जे धरत येत आहेत त्यांना पहिले ठेचून काढा, त्याच्याशिवाय मार्ग नाही. पैशासाठी आया बहिणींना विकणारी लोक आहेत, भारत मातेला विकणारी लोक आहेत. यांना ठेचायचं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि दहशतीशिवाय काही काम होत नाही. प्रेमाने हात जोडून काही काम नव्हतं. तो तुम्हाला 4 शब्द उलटे ऐकतो. त्या पद्धतीने जे जे करता येईल त्यासाठी आपण सतत एकत्र आणलं पाहिजे. कोणती का संघटना असते ना, सांगण्यासारखं बरंच आहे, पण वेळेच्या अभावे ज्या आपण सगळे इथे आला धन्यवाद म्हणणार नाही. पण पुन्हा एकदा मोठ्या संख्येने भेटून आपली लक्षात ठेवा ही हिंदूंमध्ये ताकद आहे आणि हिंदू ज्यावेळेस रस्त्यावर उतरतो ते काय करू शकतो हे सगळ्यांनाच माहित आहे. परंतु हा हिंदू समाज गाढ झोपेत आहे, यांना जागा करण्याची गरज आहे. कारण की मागाशी सांगितलं
की आपण झोपेत असताना आपल्याला उठून सुद्धा देणार नाही, ही खरी गोष्ट आहे. आज आमचा गायकवाडपाडा परिसर, मी 5 नंबरला राहतो गायकवाडपाड्यामध्ये, 2% 3% मुस्लिम लोक नव्हते. परंतु आता आपण पाहायला गेले उत्तर भारतीय बिहारी लोक कमी झाले आणि जे मार्केटमध्ये जो जीन्स गारमेंटचा व्यवसाय करणारे जे सिंधी लोक आहेत त्यांनी पूर्ण टोटली सगळ्या मुसलमानांना काम द्यायला सुरुवात केली. एक आहे भाडुकरी भाड्याने देणारे आपलेच लोक गावाले, त्यांना मागे आम्ही 5-6 वर्षापूर्वी त्यांना सुचवलेलं, परंतु काही लोक दादागिरीवर उठलेले. परंतु आता मी पण त्यांना सांगू इच्छितो की आता हिंदू स्थानिक लोक किंवा हिंदू लोक आपण सगळे एकत्र झालेलो, तुम्हाला किती दादागिरी करायची करा, आम्ही पण तुम्हाला पुरून ओढतो. कारण की तुम्ही जर भडकाव असेल तर आम्हाला विरोध करणार, जर तुम्ही सच्चे हिंदू असेल, सच्चे स्थानिक असेल, जर तुम्हाला तुमचा धर्म वाचवायचा असेल, कारण की सुरुवातच तुमच्यापासून करतील, ते गाळ्यावाल्यापासून सुरुवात करतील, तुमचा गाळा हडप करतील. तुम्ही जास्त दादागिरी करायला तुमच्याच घरात घुसतील ते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आपण एकत्र झालं पाहिजे. जास्त काय बोलत नाही, बोलण्यासारखं खूप काय. मी महाराजांना एवढीच विनंती करतो, आपल्या मार्गदर्शनाने आपल्याला मानणारा खूप समाज आहे. आपण ठिकाणी म्हणजे ज्या ज्या परिसरामध्ये अशा काही संघटना तयार करा, असे काही टीम तयार करा की वेळ प्रसंग आपल्याला हा जो मोर्चा आहे, हा भव्य दिव्य मोर्चा आपल्याला दिसला पाहिजे. एवढंच बोलतो आणि सर्व हिंदू बांधव एकत्र झाले त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हे आपण कधी अवलोकनच केलं ना. आणि हे आपल्याला कुठे बघायला मिळेल का, जेव्हा आपला हिंदू सनातन धर्म आहे, आपली जी हिंदू संस्कृती आहे, गावागावात आज आपल्याला गरज आहे. आज महाराजांनी मध्ये एक आरती सुरू केली गावागावात जाऊन, का धर्मजागरण आरती. मग आपले अर्जुनजी बोलले की आपली मंदिरं ओस पडली. आज कुठेतरी इस्कॉन टेम्पल झाला, तिथे लाईन लागली मंदिरांची, पण माझ्या गावात जो मंदिर आहे त्याचं पावित्र्यता आम्ही राखतो का? आमच्या हिंदू धर्माला किंवा आमच्या सनातन धर्माला आमच्या गावापासून, आमच्या मुलापासून, आज आमची मुलं आहेत, आमची मुलं असतील तर माझ्या घरात आरती होते का? माझ्या घरात काहीतरी नमस्कार होतो का माझ्या देवाऱ्यात बसून? इथून सुरुवात आपल्याला आज गरज आहे. आज आम्ही पाहतो आपल्या गावागावात, ज्यावेळी आपण मलंगडाची चळवळ घेतली, दिगेसाहेब असताना काय फक्त आपण पौर्णिमेलाच हे करायचो, पण आता ज्यावेळी आपला स्थानिक हिंदू जागृत झाला की नाही आमचं स्थान आहे, आम्ही तिथे गेलो पाहिजे. मग आता आपण ज्या आरत्या सुरू झाल्या, प्रत्येक पौर्णिमेला झालं, म्हणजे हे सगळे ज्यावेळी आम्ही इथला स्थानिक, का आमच्या धर्मावर जोपर्यंत आम्ही प्रेम करत नाही, का आमचा धर्म आम्ही समजून घेत नाही, तोपर्यंत आम्ही दुसऱ्या धर्माचा द्वेष करणार नाही. आम्ही नुसता द्वेष करून चालणार. तर आमचा सनातन धर्म काय आहे? आज आपल्याकडे वारकरी संप्रदाय आहे. हा संप्रदाय गावागावात काहीतरी मूल्य राखण्याचा प्रयत्न करतो हिंदू संस्कृतीचं. हे आम्ही तरुणांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आता प्रत्येक गावात बघा हरिपाठ मंडळ तयार झाली. आता मला वाटायला लागलं की नाही, माझी महिला पण गेली पाहिजे मंदिरात, माझा मुलगा पण हरिपाठाला उभा राहिला पाहिजे, माझी बहीण गेली पाहिजे. मग आता आपल्या कीर्तनाला गर्दी व्हायला लागली. हे का बोललं की आज विचारांची गरज आहे. जर विचार नसतील तर तुम्ही हिंदू धर्म टिकू शकत नाही. बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं का भाडकाव असतील, काही असतील, पण त्यांच्यापर्यंत आपल्याला विचार पोहोचवायला लागतील. जर त्यांना आपल्या हिंदू धर्माची, आपल्या सनातन धर्माची आठवण करून दिली तर तो 10 वेळा विचार करेल की आता मला हे करून चालणार नाही. म्हणून सगळ्या आपल्या इथे जमलेल्या बांधवांना एकच विनंती आहे की हा हिंदू धर्म, हा सनातन धर्म टिकवायचा असेल तर मी माझ्यापासून सुरुवात करायला लागेल. दुसऱ्याच्या नावाने बोंबलायची आपल्याला गरजच लागणार नाही. जय महाराष्ट्र. साठी हे ब्रीद वाक्य घेऊन आपण जिहादी आतंकवादाविरोधी हा एक मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. आणि या मोर्चाचं आयोजन करण्यासाठी मला वाटते साधारणतः 1 महिन्यापूर्वी माझ्याकडे ही बरीचशी मंडळी आली. त्याची तारीख कधी ठरवायची असं करता करता बराचसा काळ लोटला आणि आज तो दिवस उजाडला. आणि आज या ठिकाणी मला खूप आनंद होतोय की ज्या हेतूने आपण या मोर्चाचं आयोजन केलं होतं तोच हेतू सर्वांनी आणि मनामध्ये ठेवून सर्व हिंदू मंचाच्या अंतर्गत असलेल्या सर्व संघटना, मग बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, शिवप्रतिष्ठान, अशा सर्व संघटना या ठिकाणी आज एकत्र आलेल्या आहेत. मंडळी अनेकांनी आपापली मतं या ठिकाणी मांडलेली आहेत. परंतु ज्या ठिकाणी शेवटी जे राजेंद्र वारेंनी आपलं जे मत मांडलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. आपण दुसऱ्यांवरती आपली जेव्हा शस्त्र जेव्हा त्यांच्यावरती आपण प्रहार करतो शब्दशस्त्राचा, त्याच्या आधी आपण किती जागरूक आहोत हे महत्त्वाचं आहे. तेव्हा या ठिकाणी उपस्थित सर्वांना एकच सांगेन की एक धर्म असा आहे ज्याला आपण कट्टरपंथी म्हणतो, तो तलवार घेऊन धर्म वाढवतो. दुसरा आहे स्लो पॉयझन, ज्याला आपण ख्रिश्चन धर्म म्हणतो, ते पैसे देऊन धर्म वाढवतात. परंतु आपल्याला आपला धर्म वाढवण्यासाठी काही करण्याची गरज नाही. आपण सगळे
या देशामध्ये जन्माला आलेली आहे किंवा या जगामध्ये जन्माला आलेली प्रत्येक माणूस जो आहे तो हिंदूच आहे. फक्त त्याची सुनता करून त्याला मुसलमान केला जातो, त्याच्यावर संस्कार करून त्याला ख्रिश्चन केला जातो. आपल्याला धर्म वाढवण्यासाठी काही करण्याची गरज नाही, फक्त आपल्याला आहे त्याचं रक्षण करण्याची गरज आहे. म्हणून वरचं वाक्य वाचा, त्याचा अर्थ किती लोकांना कळाला. धर्म रक्षती रक्षिता. तुम्ही धर्म जगवा म्हणजे धर्म तुम्हाला जगवणार आहे. आम्हाला हिंदू धर्म वाढवण्यासाठी काही तलवारीची गरज नाही, बंदुकीची गरज नाही. आम्हाला गरज आहे फक्त जागं होण्याची. आणि म्हणून ती जागृती या ठिकाणी करण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. तुमच्या ही गोष्ट लक्षात कशी येत नाही की प्रत्येक गोष्ट समोरच्या लोकांची जी आहे ती स्वार्थासाठी आहे. अर्जुनजी त्यांनी मस्जिद बांधल्या कशासाठी? शस्त्रसाठा लपवण्यासाठी. त्यांनी मदरसे सुरू केले कशासाठी? मुलांचे माथे भडकवण्यासाठी. त्यांच्या बाया बुरका घालतात कशासाठी? तर त्यांची ओळख लपवण्यासाठी. त्यांनी गावगावी बांधलेले या थडगे आहेत हे कशासाठी? जागा हडप करण्यासाठी. या प्रत्येक गोष्टीच्या मागे त्यांचा काहीतरी स्वार्थ आहे. आणि म्हणून तो स्वार्थ ठेवून हा समाज हळूहळू आपलं जाळं आता पसरवीत चाललेलं आहे. आता काल या मोर्चाची जेव्हा बातमी पसरली आणि पोलिसांच्या काल नोटीस आल्या, इथं कोणी असतील पोलीस डिपार्टमेंटचे, अजित साळुंके असतील किंवा त्यांचे सहकारी असतील, आम्हाला सर्वांना त्यांनी काल नोटीस पाठवल्या. आम्ही मलंगडाच्या कार्यामध्ये 90 पासून कार्य करतो, पण आतापर्यंत आम्हाला कोणी नोटीस दिली नाही. उलट पोलिसांनी इथं नोटीस देण्यापेक्षा या हिंदू मंचाचं कौतुक केलं पाहिजे. अरे तुम्ही जर जागे झाले असते तर इथं आतंकवादी सापडला असता का? तुम्ही झोपलेले आहात म्हणून इथं आतंकवादी सापडलेला आहे. आणि म्हणून तुमचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. तुम्ही जर समजा जर खऱ्या अर्थाने सावध असते तर बदलापूरला डॉक्टर सापडला असता का आतंकवादी? तुम्ही जर जागे असते तर मुंबऱ्यामध्ये 2 आतंकवादी सापडले असते का? आणि म्हणून कुठंतरी तुम्ही सुद्धा झोपलेले आहेत. आणि म्हणून हिंदू मंच हा कधीही कुठल्या गोष्टीचा एकंदरीत म्हणजे करारी उत्तर देण्यापेक्षा ते एक अत्यंत संयमाने सुरुवातीला काम करतात, याचं तुम्ही कौतुक केलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आता आजचा जो मोर्चा आहे या जमलेल्या लोकांना उपदेश करण्यापेक्षा इथल्या स्थानिक लोकांपर्यंत या बातम्या तुम्ही सर्वांनी पोहोचवा अशी माझी विनंती आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल की या ठिकाणी बऱ्याचशा लोकांचा उदरनिर्वाह जो चालतो तो खोल्या भाड्याने दिल्याने चालतो. म्हणून जे कोणी खोली मालक असतील त्यांना आजच जाऊन भेटा, त्यांना पत्र द्या, त्यांना विनंती करा, त्यांना समजून सांगा का तू या ठिकाणी एखादा ठेवलेला भाडेकरू फक्त नेवाळी नाक्यासाठी नाही तर तो तिथं ठेवलेला भाडेकरू माझ्या जिल्ह्यासाठी, माझ्या राष्ट्रासाठी, माझ्या देशासाठी तो घातक ठरू शकतो. आणि म्हणून तुझ्या फक्त 2,000 रुपये भाड्यासाठी जर तू त्याला ठेवत असशील तर ही गोष्ट चुकीची आहे. आणि जर तो ऐकत नसेल तर त्याच्यावर तुम्ही कारवाई केली पाहिजे. जो कोणी नेवाळीचे सरपंच असतील, ग्रामसेवक मॅडम मला वाटते या ठिकाणी आलेले आहेत, तर तुम्ही तसा GR या ठिकाणी काढला पाहिजे की भाडेकरू ठेवताना तुम्ही त्याचा आयडेंटिफाय का करत नाही? भाडेकरू ठेवताना तुम्ही त्याचे कागदपत्र का जमा करत नाही? भाडेकरू ठेवताना तुम्ही त्याची ओळख जी आहे ती का बाहेर काढत नाही? मधल्या काळामध्ये तो आतंकवादी पकडल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी त्याचा बाप मुंडी विकायचा धंदा करतो. आणि जेव्हा आम्ही त्याचा जाब विचारला तर लोक म्हणतात अहो तो गाळेवाला ऐकत नाही म्हणून. एक गाळेवाला जर संपूर्ण देशासाठी घातक ठरत असेल तर मी जाहीर सांगतो त्या गाळेवाल्यावरती सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा तुम्ही बिनधास्तपणे दाखल करण्यासाठी विनंती करा पोलिसांना. काही लोकांचे गाळेवाल्यांचे आम्हाला प्रश्न आहेत. काही लोकांचं मग आमचे हप्ते आम्ही भरणार कसे? आमची घरं चालणार कशी? हिंदू भाडेकऱ्यांची कमी नाही आहे. तुम्ही या ठिकाणी मुसलमानांना ठेवून किंवा त्यांना या ठिकाणी ठेवून आपल्या या संपूर्ण भागाला काळाच्या मुखामध्ये ढकलण्यापेक्षा तुम्हाला विनंती आहे की या गोष्टीसाठी तुम्ही जागरूक करा. मुंबऱ्यापासून आपण जर विचार केला तर मुंबऱ्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे, भिवंडीची परिस्थिती बिकट आहे. अजूनही आपला भाग तसं बघायला गेलं तर 80% अजून सुरक्षित आहे, तेवढा धोका आपल्याकडे नाही. पण या नेवाळी नाक्याचा मुंबरा होईल, या नेवाळी नाक्याची भिवंडी होईल असं काही करू नका. आणि सर्वांनी या ठिकाणी आपला जातीवाद शब्दाचा अर्थ आहे मी आगरी आहे, मी कोळी आहे, मी मराठी आहे, मी कुणबी आहे, मी या पक्षाचा आहे, तो त्या पक्षाचा आहे, हा शिवसेनेचा आहे, तो आम्हाला सहकार्य करीत नाही असं न म्हणता राष्ट्रहितासाठी, देशहितासाठी, धर्म जगवण्यासाठी माझ्या कपाळाचा टिळा, आपल्या गळ्यातल्या माळा, आपल्या गोठ्यातली गाय, आपल्या घरातली माय, आपली बहीण, आपली जमीन, आपला राष्ट्र हे सुरक्षित राहण्यासाठी तुम्हाला जागं होणं हा एकमेव पर्याय आहे. आणि त्याच्यासाठी आमचे अतोनात प्रयत्न चालू आहेत. आता त्याच्यासाठी श्यामशेठ आम्ही आरती सुरू केली, महाआरती सुरू केली. आजची महाआरती जी आहे ती नेवाळी पाड्यामध्ये महाआरती आहे. प्रत्येक गावगावामध्ये जाऊन त्या ठिकाणी महाआरती करणं आणि तिथून चालू पडणं. चहा सुद्धा तिथं आम्ही लोक घेत नाही. आणि फक्त त्या लोकांना आम्ही एकच सांगतो
का ज्याप्रमाणे आम्ही तुमच्या गावामध्ये आज आलोय, तर तुमच्या गावामध्ये प्रत्येक गुरुवारी किंवा प्रत्येक रविवारी किंवा प्रत्येक शनिवारी तुम्ही ठरवा, निर्णय घ्या आणि अशीच महाआरती तुमच्या गावामध्ये प्रत्येक आठवड्याला झाली पाहिजे. म्हणजे गावातल्या लहान मुलांना सुद्धा कळेल का आपली शक्ती, आपली युक्ती, आपली वेळ, आपलं शिक्षण, आपला पैसा कुठं खर्च करावा. आपल्या धर्मामध्ये युवकांची कमी नाहीये, भरपूर युवक या ठिकाणी आज आपल्या धर्मामध्ये आहेत, फक्त त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये त्या आरतीच्या निमित्ताने मुलांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. आता मगाशी या गायकवाड पाड्यातल्या लोकांनी खंत व्यक्त केली, कितीतरी दिवसापासून बिचाऱ्यांचा लढा चालू आहे. त्या ठिकाणी अगदी मोजके लोक होते, परंतु त्या ठिकाणी त्या मालकांनी म्हणजे खोली मालक किंवा गाळे मालक यांच्या हट्टामुळं त्या ठिकाणी प्रचंड संख्या वाढत चाललेली आहे. तेव्हा मी परत एकदा सांगेन का एखादा माणूस जर बोलेल की तो माझ्या भावासारखा आहे, एखादी बाई बोलेल नाही नाही वो मेरा भाई आहे, मी त्याला भाऊ मानलाय. अरे जे सख्या चुलत्याच्या मुलीशी लग्न करतात त्याला तुम्ही कुठं भाऊ मानताय. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की माझा धर्म जर अडचणीमध्ये येत असेल तर तिथं बाकीच्या सगळ्या गोष्टी दूर ठेवा आणि संघटित होऊन या ठिकाणी तुम्ही या धर्मजागरणाच्या कार्याला वेळोवेळी सहकार्य करा. नेवाळीचे ग्रामसेवक आहेत, नेवाळीचे सरपंच आहेत, नेवाळीचे जे सर्व सदस्य आहेत, तर त्यांना सुद्धा सर्वांनी आपण सूचना द्या. आणि आजचा जो या ठिकाणचा मोर्चा आहे हा त्यांना निवेदन देण्यासाठीच मोर्चा आपण ठेवलेला आहे. कुणीही असं समजू नये का हा मोर्चा काढण्याच्या मागे काही राजकीय हेतू आहे, हा मोर्चाच्या काढण्याच्या मागे काहीतरी स्वार्थ आहे. याच्यामध्ये फक्त एकच स्वार्थ आहे की आमची आई, आमची बहीण, आपली जमीन सुरक्षित राहावी आणि माझा देश सुरक्षित राहावा, हाच त्याच्या मागचा हेतू आहे. भरपूर काही बोलण्यासारखं आहे, सर्वांनी आपापली भाषणं केलेली आहेत. तेव्हा मी परत एकदा सांगेन, आम्ही सुरू केलेली महाआरती ही काय आम्हाला पारितोषिक मिळावं, पुरस्कार मिळावा म्हणून केलेली नाही. मलंगडची सुरू केलेली पौर्णिमा काही आमच्या मलंग भक्तांनी त्यांच्या स्वार्थासाठी केलेली नाही. तेव्हा दर महिन्याच्या पौर्णिमेला हजारोच्या संख्येने मलंगडावरती आणि दर आठवड्याला होणाऱ्या महाआरतीला तुम्ही हजारोच्या संख्येने उपस्थित राहिलात तर जनजागृती व्हायला वेळ लागणार नाही. तेव्हा या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन करण्याचा संकल्प ज्यांना सुचला त्यांना मी परत एकदा धन्यवाद देईन. खरं तर धन्यवाद आणि स्वागत आपल्या संघटनेमध्ये शब्द नाहीत, पण तरीसुद्धा त्यांना ही संकल्प त्यांच्या मनामध्ये आला, मी त्यांना धन्यवाद देईन. आणि या ठिकाणचे प्रतिष्ठित असलेले सर्व नागरिक, या ठिकाणचे सरपंच, त्याचबरोबर चैनू शेठ असतील, श्याम शेठ असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, यांनी या क्षणापासूनच जागं होऊन आणि याच्या विरोधामध्ये आपण पाऊल उचलायचं आहे. आणि म्हणून जास्त अधिक काही बोलत नाही. तेव्हा मी परत एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि माझी या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने आपण या ठिकाणी कार्यरत असलेल्या ग्रामसेविका मॅडम यांना आपण या ठिकाणी निवेदन देतोय. त्यांनी पुढे यावं आणि निवेदनाचा स्वीकार करावा. आणि पोलीस डिपार्टमेंटचे कुठे इथे होते ना, कशाला इथे होत्या मध्ये आपण ग्रामपंचायतला विनंती केलेली आहे का जे जे इथे भाड्याने राहतात लोक, त्या भाड्याने राहणाऱ्या लोकांची एक भाडेकराची प्रत तुमच्याकडे असायला पाहिजे. आणि त्यांची जी लोक भाड्याने राहतात त्या भाड्याने राहणाऱ्या लोकांचे माहिती, त्याच्यात त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड याची झेरॉक्स आपल्या ग्रामपंचायतमध्ये असायला पाहिजे. तसेच इथे ज्या लोकांनी मालकांनी गाळे भाड्याने दिलेले आहेत, गाळे असेल किंवा घरं असतील भाड्याने दिलेले आहेत, त्या सर्व मालकांना आपण आपल्या ग्रामपंचायत मार्फत नोटीस काढून त्यांना सूचित करायचे का आपण ज्या माणसाला रूम भाड्याने देणार आहात त्याची पूर्ण पडताळणी केल्याशिवाय त्याला रूम भाड्याने देऊ नका. आणि त्याची जी भाडेकरार झालेले आहे त्याची एक प्रत ग्रामपंचायत आणि एक प्रत पोलीस डिपार्टमेंटला द्यायचे, अशी आपण या निवेदनामध्ये विनंती केलेली आहे. तसेच पोलीस डिपार्टमेंटलाही आपण पोलीस डिपार्टमेंटलाही आपण या निवेदनामध्ये काही सूचना केलेल्या आहेत का आपल्या मार्फत या परिसरामध्ये ज्या गतिविधी चालू आहेत त्या गतिविधींवर लक्ष ठेवलं पाहिजे. तसेच त्याच्यात विशेष एक उल्लेख आहे की ह्या परिसरामध्ये खूप लहान मुलं सध्या क्राईममध्ये साहेब मोठं प्रमाण त्यांचं आहे. आणि त्याचं कारण म्हणजे इथे विकले जाणारे अंमली पदार्थ, खूप मोठ्या प्रमाणात इथे गांजाचा व्यवसाय येतो आणि त्याच्यामुळं खूप लहान मुलं या गांजाच्या अधीन जाऊन त्यांना ती नशेची सवय लागतो आणि त्या एकदा सवय लागल्यानंतर त्यांना ती न मिळाल्यामुळं ते कुठे चोऱ्या करणं वगैरे असे खूप प्रकार या परिसरामध्ये घडत आहेत. आणि अशा अनेक मुलं आतापर्यंत आपण पकडलेली आहेत आणि त्याच्यामध्ये
12, 13, 14, 15 वर्षाच्या खाली मुलं आहेत. त्याच्यामुळं ह्या परिसरामध्ये हा प्रकार चालले, याच्यावर कुठेतरी नियंत्रण आलं पाहिजे. अशा प्रकारचे आपण या निवेदनामध्ये पोलीस डिपार्टमेंटलाही विनंती केलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही सन्माननीय महाराजांना विनंती करतो, आपण पोलीस डिपार्टमेंटला आपले निवेदन द्यायचंय. छत्रपती संभाजी महाराज की जय. वीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय हनुमान. आई भवानी शक्ति दे. मलंगडाला मुक्ती दे. जय श्रीराम. जय हनुमान. आपण स्थानिक परिसरात गाळा भाड्याने घेऊन किंवा उद्योग व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस पोलीस पडताळणी बंधनकारक करणे. सध्या स्थानिक असलेल्या प्रत्येक भाडेकरू तसेच गाळा भाड्याने घेऊन उद्योग व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीस येत्या 1 महिन्यात पोलीस पडताळणी करून घेऊन ती स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये जमा करणे बंधनकारक असेल. सर्व जागेत अस्थायी स्वरूपाचे पत्र्याचे बांधकाम करून अनधिकृतपणे भंगार किंवा चिकन मटण व्यवसाय करणारे तसेच मोकळ्या जागेत कसलीही परवानगी न घेता कागदपत्र तयार न करता चालू असलेले सदर उद्योग व्यवसाय ताबडतोब बंद करणे. स्थानिक ग्रामपंचायत हद्दीत बांधकाम करणाऱ्या सर्व बिल्डर्स तसेच बांधकाम करणाऱ्यांना ॲफिडेव्हिट सादर करणे, प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक करून ते विकत असलेले, ते भाड्याने देत असलेले मालमत्ता तसेच ज्यांना देत आहेत अशा नागरिकांनी माहिती ग्रामपंचायतमध्ये सादर करणे बंधनकारक राहील. यापुढे माहिती सादर न केलेल्या बिल्डरच्या जागेत असेच दहशतवादीच्या संबंध असलेले गुन्हेगार सापडल्यास सदर बिल्डरवर देखील दहशतवादी विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करणे. जर कोणते हे होत असेल, कोणत्याही प्रकारचा व्यवसाय होत असेल तर त्याबाबत देखील सांगणं. माझ्या निदर्शनात एक गोष्ट अशी आलेली आहे, मी आवर्जून सांगेल की एखादी फक्त एक स्त्री, म्हणजे मी स्त्री आहे म्हणून मी सांगते, एखादी जर स्त्री असेल तर जर तिची फॅमिली असेल तर तुम्ही रूम भाड्याने द्या. मग ते असं नाही आहे की ती मुसलमान आहे म्हणून द्या. इतर कोणत्याही हिंदू संघटनेची पण एखादी व्यक्ती असेल तर ती जर फॅमिली असेल तर तुम्ही भाड्याने द्या. एकटी स्त्री असेल तर देऊ नका, कारण आमच्या निदर्शनात असं आलेलं आहे की ह्या एकटी स्त्रीमध्ये अवैध व्यवसाय असे खूप प्रकारचे होत आहे आणि त्यामध्ये आपलीच लोक बळी पडू शकतात, हे आम्हाला निदर्शनात येते. तर माझी एक विनंती आहे कैकईजी की असं जर काय होत असेल तर समोर पोलीस किंवा तेव्हा मॅडम म्हणतात की अवैध धंदा करणारे, बरोबर आहे. त्या ठिकाणी त्याने आणलेली एखादी बाई असेल, माझी पत्नी म्हणून सांगत असेल तर तुम्ही त्याचं व्हेरिफिकेशन करा आणि खरोखरच त्याची पत्नी असेल तर भाड्याने द्या. या सर्व गोष्टी आम्ही जे सांगतो याच्यामध्ये आमचा यत्किंचित काही स्वार्थ नाही, तर हे केवळ तुम्ही सुरक्षित राहावं, तुमची आई बहीण, तुमचं घर, तुमचं गाव, आपला देश सुरक्षित राहावा, त्या हेतूने दिलेल्या या सूचना आहेत. आम्हाला अपेक्षा आहे पोलीस डिपार्टमेंटकडून की साहेब या ठिकाणी ज्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत त्याच्यासाठी आपण सुद्धा तत्परतेने खोली मालकांशी आपण संपर्क केला पाहिजे की तुझ्या किती खोल्या आहेत आणि कोण भाड्याने ठेवलेलं आहे, ही आपण ठोस पावलं उचलली तर बरी होतील. तेव्हा या ठिकाणी आजचा मोर्चाचा समारोप होतो. आपण सर्व या मोर्चाचा समारोप पसायदानाने करणार आहोत. तेव्हा या ठिकाणी जिथे आहात तिथेच फक्त पायातली चप्पल आपण काढली तर बरं होईल. आता मी घरी आलो आणि मोर्चावल्या. तर मित्रांनो, मोर्चा खूप म्हणजे कोणाच्या विरुद्ध होता? आतंकवाद्यांच्या. आतंकवादी म्हणजे बोलला तर कोण? देशद्रोही, इथेशी लँड जिहाद करतात ते जिहाद्यांच्या विरोधामध्ये हा मोर्चा होता. आणि इथेशी नेवाली नाक्यावरती ते या काय बघा राहायला येताना तर ते म्हणजे जे भाडेकरी असतात तर ते त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेत नाही. कोण? जे गाला किंवा रूम भाड्याने देतात ते, म्हणजे ते जागा मालक. तर ते पूर्ण म्हणजे आता पोलिसांना आता निवेदन दिले तर ते त्यांना आता नोटीस करतील. तर मग त्याद्वारे ते पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतील, तेव्हा ती त्या म्हणजे भाडेकऱ्याला ती जागा म्हणजे राहायला भेटेल. तर असं म्हणजे ते निवेदनामध्ये दिलेलं आहे, तुम्ही बघलाच असेल. तर मित्रांनो, तुम्ही बघायला गेलं ना, देशद्रोही कोण असतं? मुसलमान. आतंकवादी कोण असतं? मुसलमान. लव जिहाद करणारा मुसलमान आणि लँड जिहाद करणारा पण मुसलमानच असतं. तर या सर्व गोष्टींना अनुसरून आपण सावध राहायला पाहिजे हिंदूंनी. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला, जय एकविरा, जय हिंदू राष्ट्र.